नंदुरबार तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतपिकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान जे आहे ते झालेले आहे. आपण पाहू शकतो की ही केळीची बाग आहे, ही पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. आपलं लक्ष जाईल तिथपर्यंत हे नुकसान जे आहे ते झालेलं आहे. आता हे नुकसानाची भरपाई आणि नुकसान कसं भरून निघणार असा प्रश्न जो आहे तो आता शेतकरी राजासमोर उपस्थित झालेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईचे पंचनामे जे आहे ते शासनाने तातडीने करावे आणि मदत देखील तातडीने जाहीर करावी अशी अपेक्षा जी आहे ती शेतकरी राजाकडनं व्यक्त केली जात आहे. निसर्गाचा मारा जो आहे तो शेतकऱ्यांवरती आलेला आहे आणि त्याचसोबतच शेती पिकांवरती आलेला आहे. यात मोठ्या प्रमाणावरती केळी आणि पपईचे नुकसान जे आहे ते झालेलं आहे, तर दुसरीकडं कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, उडीद असेल यांचे देखील अतोनात नुकसान जे आहे ते झालेलं आहे. ऐन काढणीवरती आलेलं पिकं म्हणजे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्ग राजाने हिरावला गेला आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती शेतकऱ्यांकडनं उपस्थित केली जात आहे. दुष्काळात 13वा महिना अशी गत जी आहे ती शेतकऱ्यांची झाली आहे. एकीकडे शेती पिकांना पाहिजे तसा भाव नाही, तर दुसरीकडे निसर्ग राजाकडनं होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचे जे आहे ते नुकसान जे आहे ते होताना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 1300 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती नुकसान जे आहे ते झालेले आहे, परंतु हे नुकसानाचे आकडे जे आहे ते पंचनाम्यानंतर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, अकराणी, अक्कलकुवा आणि शहादा तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि नुकसानीचे पंचनामेचे आदेश जरी देण्यात आलेले असले तरी देखील अजूनही अनेक भागांमध्ये पाहिजे तशा पद्धतीने पंचनामे जे आहे ते सुरू झालेले नाही. त्यामुळे पंचनामे जर वेळेवरती सुरू होणार नसेल तर शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार असाच काहीचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे. तर शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्यांची जी भावना आहे, शेतकरी जर जगेल तर देश जगेल अशीच काहीशी भावना जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केली जात आहे. त्यामुळं शासनाने आणि प्रशासनाने कागदोघोडं नाचवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन पंचनामे करावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव अशी मदत जी आहे ती जाहीर करावी एवढीच अपेक्षा जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडनं व्यक्त केली जात आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, चोपाडा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.